अगदी रस्त्यावरती हा फलक लावून संबंधित ठेकेदाराला काय साध्य करायचं आहे याची कल्पना किमान आम्हाला तर नाहीये। आपण पाहताय तो रस्ता आहे खांडसरी चौकातील आणि याच ठिकाणी एका उड्डाण पुलाचं काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय। याच वाहन चालकांना त्या ठिकाणी काम सुरू असल्याबाबत महत्त्वाची सूचना मिळावी म्हणून आपली वाहनं हळू जाऊ द्या असा या फलकाचा अर्थ होतोय। मात्र आपली वाहनं हळू न्या म्हणून जो फलक लावलेला आहे तो फलक चक्क रस्त्याच्या पांढऱ्या पट्टीवरती लावण्यात आलेला आहे। आपण स्पष्ट बघू शकताय हा फलक एकदम रस्त्याच्या बरोबर पांढऱ्या पट्टीवर लावलेला आहे आणि त्या पांढऱ्या पट्टीवर लावण्यामुळं वाहतुकीला प्रचंड प्रमाणात याचा अडथळा होतोय। येत्या 2-3 दिवसांमध्ये या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात पालख्यांचं आगमन पंढरपूरकडे होणार आहे आणि इथली वाहतूक जेव्हा दिंडी पंढरपूरकडे जाणार त्यावेळेला डाव्या हाताने दिंडी चालत असते आणि डाव्या हाताने दिंडी चालत असताना इथील होणारी वाहतूक ही उजव्या हाताने होते। आता जे आपण दृश्य बघतोय त्या बाजूने हा प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास सुरू असताना या जो फलक आहे या फलकाची अडचण मोठ्या प्रमाणात होते। आता आपण जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात इथली वाहतूक आपल्याला निदर्शनास पाहायला मिळते आणि हा फलक लावल्यानंतर त्या फलकाच्या ठिकाणी खूप मोठे असे दगड लावलेले आपल्याला पाहायला मिळतंय। पलीकडे पुलाचं काम चाललेलं आहे आणि तिथून दुसरा जो फलक आहे दुसरा सिग्नल देणारा जो इथं आपल्याला पाहायला मिळतंय तोही खांब तिथं लावलेला आहे। वाहतूक ही आपल्याला दिसते आणि त्याच्या पलीकडे तो काम चालल्याचा भाग स्पष्ट दिसतोय। त्यामुळं संबंधित ठेकेदारांनी ही जी वाहन चालकांसाठी सोय केलेली आहे पण ही सोय करत असताना वाहतुकीला अडथळा होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं होतं। आता हा दुसरा एक फलक बघूया आपण त्रिकोणी आकाराचा आणि लाल रंगाचा हा फलक आपल्याला स्पष्ट दिसतोय। हा फलक रस्त्याचं जे बॅरिकेड आहे त्या बॅरिकेडच्या पलीकडे आहे। खरं तर हा फलक या ठिकाणी लावला असता दोन्ही फलक एकाच ठिकाणी सेम असे लावलेले आहेत मात्र हे आता वाहतुकीला अडचण करत आहेत। त्यामुळं ये जा करणाऱ्या दिंडी चालकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय म्हणून किमान पुढच्या दिंडीतील लोकांना वारकऱ्यांना याचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे। दहिवडी पोलीस ठाण्याचे जे वाहतूक कर्मचारी असतील किंवा दहिवडी पोलीस ठाण्याचे जे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा या दिंडी मार्गाची पाहणी करणं गरजेचं आहे कारण वाहतूक व्यवस्था ही त्यांच्या अंतर्गत येते। त्यामुळं या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणताही अडथळा होऊ नये ही खरं तर त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्यारीत्या पार पाडणं अत्यावश्यक आहे। त्यामुळं या बातमीच्या अनुषंगानं या गोष्टी लक्षात घेतल्या तर इथला वाहतुकीला अडथळा अजिबात होणार नाही। आपण बघू शकता हा रस्ता जी अनावश्यक होती ती काढण्यात आलेली आहेत आणि ती काढल्यानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला आहे। पण या रस्त्यावरची होणारी वाहतूक लक्षात घेता या गोष्टी पोलिसांनी सुद्धा करणं अत्यावश्यक आहे। त्यामुळं असे जे चुकीचे फलक लावलेले आहेत जे वाहन चालकांच्या दृष्टीनं बरोबर असतील त्याच्यावरती जो गो स्लो लिहिलेलं तेही बरोबर आहे पण हा प्रमुख मार्ग आहे पंढरपूरकडे जाण्याचा। त्यामुळं जो अडथळा होतोय आणि पालखी आल्यानंतर जो अडथळा दूर करायचा आहे ते सध्या पोलिसांचं काम आहे। वाहतूक पोलिसांनी याकडे तत्परतेनं लक्ष देणं ही महत्त्वाची बाब इथं नमूद करावी वाटते। आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।